ध्येय आहा की सेल्फ हेल्प ग्रुप कशे तांकां मजबूत करपाचे हे ध्येया खातीर जेन्ना हांव भायर सरलो 10 म्हयने आनी विविध सेल्फ हेल्प ग्रुप आहा तेंच्या बरोबर जेन्ना आमी तेचे बरोबर एकंदरीत आमचे उलोवप जालें तेन्ना आमकां दिसून येयलें की जास्तशे सेल्फ हेल्प ग्रुप नांवा पुरतेच आसा कारण तेंचें काम फक्त खंय तरी म्हयन्याक ते कंट्रिब्युशन करता आनी एंडाक मागीर तेजे तांकां एक इंट्रस्ट मेळटा तेजेर तेंचें चलता. पण ही संकल्पना आसलेली सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे स्वताच्या पांयार उबी रावपी महिला जी चूल आनी मूल सांबाळपी महिला ती खंय तरी आपल्या घराक आर्थीक पाठबळ मेळचें म्हणून हे सेल्फ हेल्प ग्रुपाची संकल्पना आसली. पण ही संकल्पना करपाक जेन्ना भायर सरले तेन्ना अशें दिसून आयलें की तेका ट्रेनिंग दिवपाक जाय ह्या बायलांक तेंच्या बरोबर रावपाक जाय ते कोणी रावूंक ना. फक्त तांकां एक रजिस्ट्रेशन करून दिलें आनी बिओचे जे तयार केले आनी तांकां तेंच्या मार्फत ते फक्त म्हयन्याची मिटिंग घेता खंय तरी 300-400 रुपया कंट्रिब्युशन करता आनी एंडाक तेचे इंट्रस्ट तांकां मेळटा. आयज हे करपाचें ना. आयज आमकां खरीच जर काळाची गरज आहा ती बायल आमच्या घरांत जी आपले फूल आनी मूल सांबाळटा तिका आर्थीक दृश्ट्या सक्षम करपाची गरज आसा आनी हे करच्या खातीर ताका खंय तरी ल्हान ल्हानशे वेवसाय करून दिवपाची गरज आसता. तेन्ना हांवें हें पळयलें तेन्ना म्हाका दिसलें की म्हजें हें पयलींसून घातलें की आमी म्हजें फावंडेशन आहा सुमिता फावंडेशन हेच्या मार्फत महिला खातीर आमी काम करता आनी स्पेशली ज्यो सेल्फ हेल्प ग्रुप आहा ताका आमी सक्षम करपाचें काम करताले. तेन्ना आमकां दिसून आयल्यो ह्यो त्रुटी तेन्ना आमी तांकां वचन दिलें की तुमकां आमी सगळे पाठबळ दिता. तेंचे नंतर तेंचें म्हजें लक्षांत हाडून दिलें की आमचो हांगासर मोपान एक युनिट चलता. हांव त्या टायमार खरोच सरप्रायज जालो की हांव जेन्ना म्हाका खंयसरूच युनिट दिसूंक ना. 1-2 कडेन खंयसरूच युनिट दिसूंक ना मोपान. जवळ जवळ ह्या हितून 270 कितें सेल्फ हेल्प ग्रुप आहा कोरगांव सोडून. पण ह्या वाठारांत म्हाका खंय एक असो सेल्फ हेल्प ग्रुप जो स्वताचें काम स्वताचो धंदो तयार करता सद्याचे धंदो चालू आसा असो एकूय सेल्फ हेल्प ग्रुप दिसूंक ना. तेन्ना म्हाका बरें दिसलें मनाक आनी हांवें विचार केलो की हे सेल्फ हेल्प ग्रुप हांवें फुडें आयलो तर ताका पळोवन दुसरे लोक सेल्फ हेल्प ग्रुप आहा ते प्रोत्साहीत जातले मोटिवेट जातले आनी ते सुद्दां अशीच कामां करपाक फुडें सरतले. तेन्ना हांवें तेंचे आयकून घेतले तेंचे समस्या जाणून घेतल्यो. तेन्ना म्हाका कळ्ळें की वन लायफ फावंडेशना तर्फे ताका ही सगळी मशिनां मेळयल्या. तेच्या नंतर हांगातलो एक खंय तरी भुरगो शेजारी आहा तो तेंचे सगळे मार्केटींग पळयता तेंचे जे प्रोडक्ट आहा ते सगळे तो मार्केटांत विकता. पण त्याच्या बदला ताका फक्त तो मटेरियल सप्लाय करता सर्टन एमावंट ताका दिता. पण ह्या एमावंटान तेंचे ग्रोथ जावचो ना अशें म्हाका दिसून आयलें. तेन्ना तांकां विचारलें तुमकां कितें जाय कितें सांगलें की आमकां फक्त हें वर्कींग कॅपिटल म्हणजे आमकां जे मटेरियल परचेस करपाक जाय ते आमकां ते इतके आमकां पयशे जाय. आनी तांकां सांगलें तुमकां मटेरियल मेळटा खंय तुमचें ते कोटेशन हाड त्या प्रमाणे तुमकां हांव तुमकां मदत करता. आनी तेंच्यांनी हालींच म्हाका कोटेशन दिलें आनी त्या नंतर आमी तांकां आयज जो आहा तो दीस थारोवन एकूच जातली ध्येय की हे महिला तांकां सक्षम करपाचें. ह्या गांवांत जर हो प्रोजेक्ट चालूच आहा पूण तो जर उच्च हेजेर गेलो फुडें प्रोग्रेस केलो जाल्यार ते पळोवन प्रत्येक जे आमचे बाकीचे 270 सेल्फ हेल्प ग्रुप आहा ते सुद्दां मोटिवेट जातले अशें म्हाका दिसता. म्हणून आयज आमी हो ल्हानसो प्रयत्न केला हे सेल्फ हेल्प ग्रुपाक जो वेतास एंटरप्रायझीस सेल्फ हेल्प ग्रुप आहा तांकां 1 लाखाचे आमी आयज वर्कींग कॅपिटल दिता. त्या कारणान तो बिजनस वाडटलो आनी तांकां पळोवन फुडले बाकीचे जे सेल्फ हेल्प ग्रुप आहा ते भायर सरतले. परत हांव सेल्फ हेल्प ग्रुपाक तुमचे कडेन मागता की तुमी भायर सरा. तुमच्या कडेन आयज ताकद आसा फक्त तुमकां पाठबळ ना. आनी आमी तुमकां प्रत्येक जेन्ना मिटींग जालेली आहा सेल्फ हेल्प ग्रुपा बरोबर तांकां सांगलां आवर्जून सांगलां की तुमी आमच्या कडेन येया तुमचो प्रोजेक्ट कितें आसा बिजनस कितें करपाचें सांगा. आमी तुमकां फ्रॉम डे 1 to 3 वर्सां पर्यंत तुमच्या बरोबर आसतले. प्रॉडक्ट फॉर्मेशन पॅकेजींग मार्केटींग फायनान्शियली सगळें तुमकां आमी हें करता. फक्त तुमी येवन तुमची आयडिया दिया. ती जर आयडिया बिजनस प्रपोजल जर ते सारके फिजिबल आहा जाल्यार ते आमी बिजनस प्रपोजल फुडें घेवन वयता आनी तुमकां सक्सेसफूल करपाची आमची ताकद आसा. तुमी फक्त तुमची आयडिया घेवन येयात अशें हांवें सांगलां. कारण आमचो प्रयत्न आहा की ह्या गांवांत कोपाच्या गांवांत ह्या पूर्ण पेडण्यान जे सेल्फ हेल्प ग्रुप आहात ॲटलिस्ट 10% सेल्फ ग्रुप ॲटलिस्ट 30 तरी सेल्फ हेल्प ग्रुप आपल्या स्वताच्या पांयाचेर स्वताचो बिजनस करचो आनी तो बिजनस त्या गांवाचे
भूषण आसचें अशें म्हाका दिसता. कारण आयज जर हे प्लेटी हांगासर करता तर ह्याच गांवांनी सगळे ज्यो पेडण्यांक ज्यो लागता, आयज तुमकां खबर आहा, आयज आमचे श्रावणान विविध वार आसता, थंयसर खंय तरी महाप्रसाद आसता आनी पेडण्यांक तुमकां खबर आहा कितलीं देवळां आहा. तर हे जर प्लेटी त्या देवळान सप्लाय जाल्यार तांकां भरपूर मार्केट अशें हांव मानता. म्हणून हांव तुमचे कडेन परत मागता तुमचे हे जे सद्याचे प्रोडक्शन ते वाडोवचे आनी प्रत्येक देवळा कडेन तुमी डायरेक्ट संपर्क सादचो आनी तांकां हे तुमची पेटी तुम्ही सप्लाय करपाचे. कारण डायरेक्ट मार्केट मेळटा. परत सांगता, मार्केट सोदपाची गरज ना. तुमचे ऑलरेडी मार्केट आहा पेडण्यान. आमचे कडेन इतकी देवळां आहा, तेंचे कडेन हे प्लेटी लागतात, ते द्रोण लागताच. तेन्ना तुमी तांकां कॉन्टॅक्ट करा. तुमकां जाय जाल्यार आमी तुमकां तेजे कडेन पावयता. आयज म्हाका बरें दिसता. आयचे हात तुमच्या काम बरें नेटान तुमी करा. तुमकां शुभेच्छा. आनी हेच्या फुडें जे पाठबळ आहा ते आमी तुमकां दिवपाचे प्रयत्न करतले. कारण तुमी जर फुडें सरली जाल्यार आमचो समाज फुडें सरतलो, आमची घरां फुडें सरतली, आमच्या घराचो जो विकास जावपाचो आहा, आर्थीक विकास जातलो आनी त्या आर्थीक विकासा नंतर गांवाचो विकास जावंक शकता. म्हणून आयज जेन्ना आमी विकसीत भारत 2047ची आमी जेन्ना विचार करता आनी गोंयाचो मुख्यमंत्री म्हणटा गोंय विकसीत 2037 करपाक जाय, जाल्यार प्रत्येक गांव विकसीत जावपाक जाय. आनी जेन्ना विकसीत गांव जावपाक खंय तरी तांकां नोकरी आनी खंय तरी वेवसाय ही आसपाकूच जाय. हे आसलेतूच आमचे गांव आनी आमची घरां विकसीत जातली अशें हांव मानता. आयज म्हाका ही संदी दिल्या बद्दल वेताळ इंडस्ट्रीज सेल्फ हेल्प ग्रुप हेचे हांव धन्यवाद करता. तशेंच आमचे हे वनराई फावंडेशन जेणी हांकां इतके प्रोत्साहन मशिनां दिल्या हेंचे धन्यवाद दिता. कारण तुमी जर मशिनां दिली जाल्यार हांव हांगासर पावचो नासलो आनी म्हाका हे करपाक कार्य करपाक संदी मेळची नासली. म्हणून तुमचे सुद्धा धन्यवाद. आयज हांगासर पत्रकार भरपूर सगळे उपस्थित आहा तेचे धन्यवाद. तशेंच आयज म्हटल्यार सगळे जे सेल्फ हेल्प ग्रुपचे मेंबर आहा तांकां धन्यवाद करता. आनी म्हाज्या बरोबर ही टीम आहा तांकां सगळ्यांक धन्यवाद. कारण तुमी आसा म्हणून आमी फुडें हो प्रवास चालू आसा. येत्याच्या काळान आमचे खुबशे अशे प्रोजेक्ट आहा. त्याचेर परत सांगता, परत सगळे सेल्फ हेल्प ग्रुप आहा ताका ह्या माध्यमातून हांव आवाहन करता. कारण तुमी फुडें सरा आमी तुमच्या बरोबर आसतले. कारण तुमचो विकास होच आमच्या पिढ्याचो विकास आसा अशें हांव मानता. देव बरें. मशिनां जी आहात आमची पत्रावळी करपाची, द्रोण करपाची, ती मशिनां आमकां वनराई फावंडेशनान दिली. वनराई फावंडेशना तर्फे अभय सरान आमकां हेल्प केली की ती मशिनां आमकां मेळपाची. आमी मशिनां घेतली पूण तेका फुडें मार्केटींग करपाचें मेन प्रोसेस आसता. तो मार्केटींग आमकां हेल्प करपाक आमच्याच गांवांतलो एक मनीस विशाल म्हणून आहा तेणी हेल्प केली. तो आमचें मार्केटींग करता. सद्या तोच आमकां मटेरियल दितालो आनी ते मटेरियल तो व्हरतालो. आमी फक्त तेका रेडी करून दिताले. ते मटेरियल आमी विकते घेवपाचे. त्याच्या खातीर मेन म्हटल्यार फायनान्शियल प्रॉब्लम आसता. तोच फायनान्शियल हेल्प आमकां डॉक्टर संजय कोरगांवकर सरान केल्लो आहा. सो आमी तांकां थँक्यू म्हणूंक सोदता. आनी मेन म्हटल्यार तेंचें आमी स्वागत करता. पयलीं रुपाली बाबी हेल्प करपाक रेडी आहात. आणि तशेंच आमच्या गांवांतल्यांक हेल्प केले जाल्यार आमी सदैव तेंच्या फाटल्यान आसतली. आनी हांवूय मागता की सगळ्यां कडेन जेणी आमकां सगळ्यांक हेल्प केली तेची जाणीव दवरून आमी सुद्दां तेंच्या फाटल्यान रावपाचें. आता तुम्ही पेपर प्लेटी ड्रोन बी करता, हे केन्ना पासून सुरू केले आणि तुमकां संकल्पना कशी मेळ्ळी हे करपाचे म्हणून? आता फक्त आमकां पेपर प्लेटिंग केल्यान 2 म्हयनेच जाले. हे सुद्दां वनराई फावंडेशनान अशेंच गांवांतल्यान सोदले की कोण बायलां करूं शकता, कोण हे करूं शकता. तितूनसून आमी दोग-तीग जाणांनी ठरयलें की आमी करूं. आमी फक्त सध्या 4 जाणां आहात. कित्याक सध्या मार्केटिंगूय आमकां तशें चड जावचें ना. जसो आमचो बिझनस वाडटले तशें आमी गांवांतल्यान घेवन आमी आमचो बिझनस फुडें चलयता. कितलो टाइम दिता तुम्ही दिसाक करपाक? दिसाक आमी 8 वरां करता. 8 वरां करता. दिसाक कितले जावंक शकता प्लेटी किंवा द्रोण? दिसाक आमचे पत्रावळी जाता 3,500. एका टायमार आमी ते 5 शीट आसता ते मशिनान घालता. 5 पत्रावळी रेडी जावन येता. एका वराक ते आमचे सादारण
800 पत्रावळी रेडी जाता. ओके, येस, थँक्यू. हांव स्वता म्हाजें सेल्फ विजय सामंत, हांव हांगसरलो तामोशाचो. दोतोराची जी संकल्पना आसली ती संकल्पना जर मूर्त स्वरुपान येता जाल्यार खूब बरें दिसलें की म्हाका हें पयलीं खबर नासलें. पूण असो जेन्ना देवदूत कसो जो बायलां खातीर काम करता इनडायरेक्टली, कित्याक हेची आजून पब्लिसिटी व्हडलीशी जावंक ना, पूण ही पब्लिसिटी जावच्या खातीर डॉक्टरांनी जी सुरवात केल्या खरेंच बरें दिसता की एक महिला, आमचे जे भयणी आसात ते फुडें येवपाक जाय आनी प्रत्येक महिलेक जर एक पाठबळ मेळ्ळें, आर्थीक सपोर्ट मेळ्ळो जाल्यार ती खूब कितें ते हे करूं शकता. कित्याक एक महिला फूल घर सांबाळटा अशें म्हणटा, पण ही जर महिलेक आमी जर सपोर्ट केलो आनी जर तो सपोर्ट आमकां मूर्त स्वरुपान जर दिसलो जाल्यार खूब बरें दिसता, खूब काळजान हे दिसता की अशें कोणीच करूं ना. दोतोरा सारक्या स्वरुपान जी व्यक्ती आमकां पेडणे मतदारसंघात लाभल्या, खूब भाग्य आमचें अशें समजुया की एक वेल एज्युकेटेड मनीस पूण तो ग्रास लेवलाचेर, ग्राउंड लेवलाचेर मातयेन काम करता. खंयच हायलायट करिना आमी व्हडलो शो करिना, पण आमी हें काम गेली वर्सभर चालू आसा. आनी आयज म्हाका खरेंच बरें दिसता की आमच्या पेडणे तालुक्यांतल्या मोपा गांवांत जे आमच्या मोपात उगवे तामोशा पंचायतीन आमचें काम जाता. म्हाका खूब बरें दिसलें. डॉक्टराक हांवें रातच्यान 3 फावटी फोन केलो की म्हाका येवपाक जाय, कित्याक हांव ह्या पंचायतीचो निरीक्षक म्हणून काम करता डॉक्टरांच्या व्यक्तीन. तर म्हाका हें काम करपाक जाय, जर आमचे महिला आसा तेंची वळख जावपाक जाय. डॉक्टरा खातीर आमी आयज खूब झोकून दिवपाची गरज आसा. ही कांय न्ही, ही हिमनगाची एक टोक आसा. डॉक्टर हेच्या फुडें जी स्टार्ट करतलो, हेच्या फुडें जे डॉक्टराची स्पीड आसतली ती खूब भयानक आसतली. डॉक्टरान आतां पर्यंत खूब लोकांक हेल्प केल्या आनी अशी व्यक्तीची आयज आमकां पेडणे मतदारसंघान खूब गरज आसा. हे खुबशा लोकांनी लक्षात घेवपा सारकी गजाल आसा. बायलांनी सुद्धा एक बायल मनीस आसा जेचे घरान सगळें आयकलें जाता, ती फूल आपल्या फॅमिलीक टर्न करूं शकता. आनी तेणी सगळ्यांनी, हांव खरीच तुमकां पांयां पडून रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी सगळ्यांनी डॉक्टराच्या फाटल्यान रावपाची गरज आसा. एक इंडस्ट्रीत कांयच न्ही, डॉक्टराची संकल्पना आसा जी आमी ऑफिसान बसून जेन्ना मिटींग करता तेन्ना आमकां कळटा की डॉक्टराक हे सगळे गोश्ट करपाची आसा जे अजून पर्यंत साध्य जावंक ना. बरे बरे मनीस येयल्यात, हांव कोणाक क्रिटिसायज करिना जावं कोणाचें नांव घेना, पण बरे बरे व्यक्ती हांगा येयल्यात. आपूण केलें म्हणटा सगळ्यो गोश्टी जाल्या, पूण कांय ना, झिरो जाला. अजून पर्यंत पेडण्या झिरो काम काही जावंक ना. आनी हें आमकां खंय तरी करपाक जाय जाल्यार तेची थिंकींग पावर तितली व्हडली जाय आनी ती आमच्या डॉक्टरा कडेन आसा. आनी डॉक्टर हें फुडें घेवन वचूं शकता ही आमकां गॅरंटी जाली. म्हणून आयज आमी डॉक्टरा वांगडा सपोर्टाक भायर सरले. तर तुमकां सगळ्यां कडेन मागता की जी पुंजी आसा ती योग्य हेका युटिलायज करून जर आमी तेतूंतल्यान विश्व निर्माण करपाची सुद्दां ताकद ह्या गोश्टीन आसा. तुमी जे आज इंडस्ट्री चलयता खूब बरें दिसता. आतांच आमच्या प्रसाद बाबान म्हटलें की आमकां हें खूब गरज आसा, कित्याक ह्या येणारी चवथ आसा, व्हडलो फेस्टिवल आमचो ह्या एरियांतलो, ह्या गोंयांतलो व्हडलो फेस्टिवल. आनी तेची ही जर ताका जोड मेळ्ळी आनी डॉक्टर सारक्या मनशाची जर सपोर्ट मेळ्ळो जाल्यार खूब व्हडलें जावंक शकता. हांव सांगता तुमकां डेफिनेटली एक दीस असो येतलो की डॉक्टराचें नांव प्रत्येक घरान वयतलें आनी डॉक्टराचो सपोर्ट प्रत्येक जण घेवपाक फुडें येतलो. धन्यवाद. आम्ही वनराई संस्था 1987 पासून वेगवेगळ्या राज्यामध्ये काम करत आहे. त्यात टोटल 4 राज्यामध्ये आम्ही काम करतो. महाराष्ट्र आला, गोवा आला, गुजरात आला, कर्नाटक. त्याला ह्या वनराई संस्थेमार्फत आम्ही टोटल 4 फील्डमध्ये काम करतो. एक नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट, त्यामध्ये आपलं वॉटरशेड मॅनेजमेंटची कामं येतात. त्याच्यानंतर स्किल अँड डेव्हलपमेंट, त्यामध्ये ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर या शेती कामं येतात. त्याच्यानंतर हेल्थ अँड एज्युकेशन आणि लास्टला तो एक महिलांसाठी एक काम असतं. त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांना ट्रेनिंग देतो. ज्याची गरज आहे त्या गोष्टीची ट्रेनिंग त्यांना देतो. त्याच्यातूनच मग आम्ही काही गोष्टी आमच्या फील्डला रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारचे जे बिझनेस असतात ते निवडतो. त्यातून वेगवेगळ्या महिलांचे ग्रुप तयार करतो किंवा काही ग्रुप ऑलरेडी कार्यरत असतात तेव्हा ग्रुप शोधतो व त्यांना ज्या काही गोष्टी लागतील त्यात आम्ही प्रोव्हाइड करतो. म्हणजे त्यात मोस्टली आम्ही त्यात मशिनरी ज्या अवेलेबल ज्याची गरज असते त्या सर्व आम्ही करतो. तर आम्ही पेडण्यामध्ये नाही म्हटलं तर आम्ही मागील 2 वर्षापासून काम करतो आहे. हे आमचं 3रं वर्ष आहे आणि हे माझं 3रं युनिट आहे जे महिला बचत गटामार्फत आम्ही काम करतो. ह्या आम्ही जेव्हा ट्रेनिंग वगैरे घेत होतो त्यावेळी ह्या महिला आमच्याकडे अप्रोच झाल्या होत्या की आम्हाला काहीतरी एक बिझनेस, आता छोटासा बिझनेस स्टार्ट करायचा आहे. तर आम्ही आमचे घर आणि मूल या दोन्ही गोष्टी आमच्या यातून आम्ही सांभाळू शकतो. त्याच गोष्टीत आम्ही माहिती घेतली असता. इथे एक पेपर प्लेट
जे आपण पत्रावळी डिस्पोजल मटेरियल सध्याच्या घडीला जे जास्त प्रमाणात चालतं त्या गोष्टी सर्व तयार करायचं. या साईडला कोणतंही युनिट नव्हतं, म्हणजे होतं पण ते छोटंसं युनिट होतं. मग त्यालाच जोडून मग आम्ही एक मोठं युनिट जे आम्ही या 2 प्रकारच्या मशिनरी त्यांना प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आम्ही काम कार्य करत असताना आम्ही पूर्णपणे 100% हे न करता त्या गोष्टीची किंमत राहावी, म्हणजे एक पुढच्या महिला बचत गटावर पण थोडासा एक भार ठेवून देतो, जेणेकरून त्यांची पण स्वतःची गुंतवणूक असली तर ते अजून चांगल्या प्रकारे काम करून त्या मशिनरीचा वापर योग्य प्रकारे करतील. आणि ह्यातूनच आम्ही बाकीच्या महिलांना पण एक हे उत्साहित करतो की ह्या महिलांनी केलं तसं तुम्ही पण करा आणि अजून पुढे येवा. कारण ज्या घरातली महिला ही सक्षम असते ते घर अजून चांगल्या प्रकारे सक्षम असतं. हे आमचं त्यात मेन मोटिव्ह असतो. त्यामार्फत ह्या आम्ही अशा 2 प्रकारच्या मशिनरी दिल्या. डॉक्टर संजय कोरगांवकर, सोशल वर्कर आणि एक्स मेडिकल ऑफिसर, तसेच सामंत सर आणि सगळे उपस्थित मान्य. तुमका खबरच आसतले की डॉक्टर गेली 10 महिने हांगा आमच्या पेडण्या वाठारांत ह्या पेडण्या कॉन्स्टिट्युन्सी फिरोन डॉक्टरान सगळे कितें आमचे डिफिकल्टीज आहा ते पळोवन घेतले आणि डॉक्टर त्याच्या कडेन आपली एक पावलां उचलतात. आयज खूब बरें दिसता की आमच्या ह्या पेडण्यात एक सेल्फ हेल्प ग्रुप आहा, वेताळ एंटरप्रायझीस सेल्फ हेल्प ग्रुप. खूप त्यांचे कार्य इतले बरे दिसता न्हू. असे क्वचितच एक ग्रुप आहा की त्यांनी हे असे कार्य केला की ते स्वतः आपल्या पांयार उभे रावले. आज तुम्ही पळयतले की खूप आमच्या पेडण्यात ग्रुप आहा विवोच्या अंडर. ते काय त्यांचे फक्त एकूच असता की ते मंथली यांची एक मिटींग जाता, मिटींगेन वचून कितें पयशे डिपॉझिट करता की झाले कार्य कितें कार्य झिरो. पूण आयज ह्या सेल्फ वेताळ एंटरप्रायझीस खरी असे बरे असे पावल उचलून हे एक वेताळ एंटरप्रायझीस चालू केल्या तेतून हे प्लेट करून ते पर्यावरणपूर्वक म्हणतात तसे प्लास्टिक यूज करून पेपराचे प्लेट्स करतात आणि लोकांना एक बरी मेसेज दिता की पर्यावरणपूर्वक प्लेट्स यूज करात आणि त्या हेतून ते आपले घर आणि मुलं सांभाळून हे सगळे कार्य करतात. आणि हांव आणखी एकले हांगासर सांगूंक सोदता की हे मोपा गांव प्रोजेक्ट एफेक्टेड पर्सन एफेक्टेड आनी प्रोजेक्ट एफेक्टेड विलेज आहा. आयज हांगासर आमी येवपाक गेले आमकां इतले प्रॉब्लेम जाता की हांगासर नेटवर्क नासतना सुद्धा ही बायलां हांगासर येवन हे काम करता. म्हणजे खंय तरी खूप असे व्हडले कार्य सगळ्या बायलांनी मेळून एक केल्लेले आसा. हांव इतलेच हे गव्हर्नमेंटाक आनी डॉक्टरांक सुद्धा रिक्वेस्ट करता की हे हांगासर जे टॉवर ना ते एक टॉवर करून तांकां उपलब्ध करून दिवपाचे, जेणे करून तांकां काम फुडें पळयात हे काम केलें जाल्यार हांकां हेंची सप्लाय वाडोवंक जाय. त्या निमतान तांकां नेटवर्काची खूप गरज आसतली. ते डॉक्टरांनी एक काम हाती घेवन ते फुडें करून प्रयत्न करूंक जाय. थँक्यू.